नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे व त्यांना त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करता यावा म्हणून मंडे म्युझिक्स हा केलेला एक प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण व्यवसायाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवरती बोललेलो आहोत. सेल्स प्रोसेस, त्याच्यानंतर कस्टमर जर्नी मॅप, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, पॉश, कंप्लायन्सेस, स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस, अशा विविध विषयांवरती ज्या छोट्या उद्योजकांसाठी खूप महत्वाच्या ठरतात गोष्टी, त्यांच्यावर बोललेलो आहोत. आणि वेगवेगळे विषय घेऊन आपण ते हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण बोलणार आहोत एसओपीज विषयी. बऱ्याच वेळेला बऱ्याचदा लोक बोलतात, अरे एसओपी असलं पाहिजे, एसओपी असलं पाहिजे. पण नक्की एसओपी म्हणजे काय आणि कसं असलं पाहिजे, आणि त्या बनवताना कुठल्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो वेलकम वन्स अगेन. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. ओके. एसओपी काय आहे? तर एसओपी आपण जे काही करतो, कुठली एखादी प्रोसेस आहे, एखादी सिस्टम आहे, ती करतो, त्याचे जे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स असतात, राईट, ते जेव्हा आपण एका ठराविक पद्धतीने, त्याचा एक आकडा असतो, पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, आणि ते सिक्वेन्शियली करायचं असतं, राईट. दॅट इज अ एसओपी. डॉक्टर्स ऑपरेशन्स करताना वापरतात, ऑनबोर्डिंग करताना वापरतात. आपण पुढे थोडे एक्झाम्पल बघूच बिझनेसमध्ये कशा प्रकारे येऊ शकतात, राईट. पण एखादी गोष्ट सारखी सारखी आपण त्याच प्रकारे करतो किंवा आपल्याला आपल्या व्यवसायात करावी लागते, आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी प्रॉब्लेम किंवा अडचण निर्माण होऊ शकते, त्याच्यासाठी आपण जी काही आखणी करतो किंवा जे काही स्टेप्स लिहितो, दॅट इज अन एसओपी. आपण साधारणतः मॅकडॉनल्ड्स मध्ये जातो, बर्गर किंग मध्ये जातो, मोठ्या मोठ्या हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये जातो, राईट. पण जे फास्ट फूड चेन्स आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा आपण जातो, त्यांचं स्ट्रिक्ट एसओपी लिहिलेलं असतं. म्हणजे मॅकडॉनल्ड्स बद्दल तर इथपर्यंत सांगितलं जातं की त्यांचे फ्रेंच फ्राईजची लेंथ किती असली पाहिजे, त्याची विथ किती असली पाहिजे, ते फ्राय करताना किती वेळ त्या डीप फ्राय मध्ये असले पाहिजेत, त्यांना कसं बाहेर काढ, एव्हरीथिंग इज रिटन. अँड देअर फॉर त्यांची जी काही सिस्टम्स आहे, प्रोसेस आहे, ती खूप एफिशियंट आहे. इनफॅक्ट मॅकडॉनल्डची प्रोसेस घेऊन एक अरविंद आय हॉस्पिटल आहे, त्याच्याविषयी कधी जमलं तर नक्की वाचा. अरविंद आय हॉस्पिटलचे जे डॉक्टर व्ही, त्यांनी ती प्रोसेस स्टडी करून त्याच्यावरती कॅट्रॅक्टचे जे काही सर्जरीज होतात, त्या कशा प्रकारे होऊ शकतील, त्याचं त्यांनी हे केला, राईट. ही बेस्ड इज, पण त्याच्यासाठी त्यांनी ऑपरेटिंग प्रोसेसेस केला. आणि आज अरविंद आय हॉस्पिटल जगातले सगळ्यात जास्त आय सर्जरी जर कुठे होत असतील, तर त्या अरविंद आय हॉस्पिटलमध्ये होतात, राईट. सो रुटीन किंवा कॉम्प्लेक्स ऑपरेशन दोन्हीसाठी एसओपी मदत करतं. महत्वाची गोष्ट आहे की गेसवर्क, अरे हे असंच करायचं का, तसंच करायचं का, किंवा जे काही चुका होतात त्या, किंवा जे काही गोष्टी यशासाठी जरुरी आहेत, त्या पुन्हा पुन्हा करताना आपली अडचण होऊ नये, आपल्याला सहजगत्या याद लक्षात राहाव्या, म्हणून जे काही आपण करतो, दॅट इज एसओपी, राईट. आता एसओपी कुठे कुठे लागतात आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये? एखादा नवीन कस्टमर आला, प्रत्येक वेळेला प्रत्येक कस्टमरसाठी वेगवेगळी सिस्टम्स प्रोसेस असणं गरजेची नाहीये, आपण स्टँडर्डाइज करू शकतो. आता जर तुम्ही आयटी मध्ये असाल, तर आयटी मध्ये तुम्हाला, लेट से यू हॅव अ हेल्थ केअर कस्टमर. आता हेल्थ केअरचा जो कस्टमर आहे, त्याची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे. तसंच जो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असणार आहे, त्याची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे, किंवा बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये जो कस्टमर आहे, त्याची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे. मग या प्रत्येक इंडस्ट्रीसाठी आपल्याला एक सेट प्रोसेस करता येईल की हेल्थ केअरचा जर मी कस्टमर ऑनबोर्ड करतोय, तर त्याच्यासाठी ही प्रोसेस असणार. मॅन्युफॅक्चरिंगचा करतोय, तर त्याच्यासाठी ही प्रोसेस असणार, राईट. या गोष्टी जेव्हा आपण करतो, एखादा नवीन नवीन टीम मेंबर हायर करायचा असेल, असंच उठून चालता फिरता करावं का रिक्रुटमेंट? तर नाही. त्याच्या मागे काय प्रोसेस असावी, त्याला कशा प्रकारे रिक्रुट कर, त्याचे इंटरव्ह्यू किती होतील, त्याचे कुठले डॉक्युमेंट्स, कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याला कशा प्रकारे त्याला
त्याचं नॉलेज आहे ते आपण चेक करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण त्याचा एसओपी तयार करू शकतो. आपण जे काही पब्लिशिंग कंटेंट करतो, आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी करतो, त्याच्यासाठी सुद्धा आपण एसओपी बनवू शकतो. थोडक्यात काय, तर बिझनेसमध्ये असा कुठलाच प्रकार नाही जिथे एसओपी लागू पडत नाही. पण एक महत्वाची गोष्ट इथे मला सांगावी अशी वाटते, की शक्यतो एसओपी जे तुमचे मेन क्रिटिकल प्रोसेसेस आहेत, त्यांच्यासाठी असलेले खूप चांगले, किंवा जे कॉम्प्लिकेटेड आहेत, जिथे चुका होण्याच्या शक्यता आहेत, आपण त्या गोष्टींकडे येऊच की कधी एसओपी बनवायचे, राईट. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीसाठी एसओपी केलं तर कदाचित तुम्ही त्या एसओपी मध्येच अडकून पडाल. एसओपीचा जो हे आहे, उद्देश आहे, तो आपलं जे काम करण्याची पद्धत आहे ती सोपी व्हावी, बेनिफिशियल व्हावी, ती आहे, राईट. आता एसओपी का महत्वाचे आहेत? आपल्या ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती काम करते, उद्या परवा ती व्यक्ती सोडून गेली, त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं, आपल्याला कुठली लागेल ती वस्तू तो असं सहजगत्या काढून देत होता. पण तीच व्यक्ती जर आपलं ऑफिस सोडून गेली, तर मग आपली अडचण ठरू शकते. आपल्याला कुठे काय ठेवलेलं आहे, कसं करायचं ते आपल्याला माहिती नाही. मग ते नॉलेज जो आहे ऑर्गनायझेशनचा, तो ऑर्गनायझेशन सोबत राहणं गरजेचं आहे. म्हणून एसओपी असले. आणि एसओपीचा एक सिंपल प्रश्न, एसओपी प्रभावी आहेत किंवा नाहीत हे जर तुम्हाला समजायचं असेल, तर तुम्ही नसल्यावरती तो समोरचा व्यक्ती कोणालाही कुठलाच प्रश्न न विचारता जे आहे ते काम पूर्णपणे पार पाडू शकतो का? दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ अन एसओपी, राईट. तर हे एसओपी बनवताना ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 50 ठिकाणी ना, 50 लोकांना 50 वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी स्टँडर्डाइज करता येईल तिथे स्टँडर्डाइज केलं तर आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढते, आपली स्केलेबिलिटी वाढते. आपण एका कस्टमरच्या ऐवजी 4 कस्टमर्सला सर्व्हिस देऊ शकतो. कारण आपले प्रोसेसेस सेट आहेत, ते स्टँडर्डाइज आहेत. आपण त्याच्यामुळे 4 अधिक कस्टमर्सना सर्व्हिस देऊ शकतो, राईट. मिसकम्युनिकेशन, सर तुम्ही सांगितलेलं, तुम्ही बोललेलात, मॅकडोनल्ड्स मध्ये काम करणारी व्यक्ती सांगू नाही शकत, अरे मी विसरलो, मला माहिती नव्हतं, राईट. बिकॉज दे स्ट्रेट अवे गो टू द सिस्टम्स अँड प्रोसेसेस. तसेच कुठलीही मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, जे ऑटोमेशन वगैरे वापरतात, एव्हरीथिंग इज सेट अँड द प्रोसेस एसओपीज दॅट दे आर रिक्वायर्ड टू फॉलो इज ऑल्सो सेट. आणि त्याच्यामुळे चान्सेस खूप कमी आहेत की मला वाटलं असं थोडं करायला पाहिजे तसं बघतो नाही, राईट. आणि सगळी महत्वाची गोष्ट म्हणजे एसओपी तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, जसं हॉस्पिटल्स म्हणा, फार्मास्युटिकल्स म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, जे सेफ्टी कंप्लायन्सेस आहेत, प्रोसेसेस आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्याशी सुद्धा तुम्हाला कंप्लाय करायला मदत करतं. ते तुम्हाला सोपं जातं, राईट. त्याच्यानंतर जे काही एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्फॉर्मेशन वगैरे आहे, तिथे सुद्धा आपण एसओपीज वापरू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टीत सातत्य आणि क्वालिटी मेंटेन करायला एसओपीज खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. आणि जसं आपण बोललोच, राईट, की जे काही क्वेश्चन्स असतील किंवा चॅलेंजेस असतील, एरर्स असतील, ते क्लिअर करायला सुद्धा एसओपीज मदत करतात. तर एसओपीज आर अ व्हेरी गुड थिंग फॉर ईच अँड एव्हरी बिझनेस टू हॅव. आता एसओपीचं महत्व काय आहे? आपण ऑलरेडी कन्सिस्टन्सी विषयी बोललेलो आहोत. तुम्ही मॅकडॉनल्डचं मी सारखं सारखं उदाहरण देतो, बिकॉज इट्स समथिंग दॅट वी ऑल नो अँड वी ऑल गो. किंवा तुम्ही सबअर्बन मध्ये जा, राईट, जे काही फास्ट फूड आउटलेट्स आहेत तिथे जा, त्यांच्या प्रोडक्टमध्ये कमालीची कन्सिस्टन्सी असते. एनीवेअर यू गो, एनी रेस्टॉरंट ऑफ मॅकडॉनल्ड यू स्टेप इन टू, इट विल टेस्ट द सेम. त्याच्यामुळे त्यांची एफिशियन्सी वाढते, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते, त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर नाही होत. आता याच्यामध्ये एक कदाचित असा होऊ शकतं की खूप स्टँडर्डायझेशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही कस्टमायझेशन नाही करू शकत, बट दॅट इज ओके. कारण तुमचे 70 to 80% ऑफ द प्रोसेसेस जे कन्सिस्टंट आहेत, स्टँडर्ड आहेत, रिपिटेटिव्ह आहेत, ते त्यांच्यासाठी एसओपी असलं तर तुमची एफिशियन्सी, तुमचा जो काही वेस्टेज आहे, तुमचा जो ओव्हरऑल कॉस्ट आहे, तो कमी होतो. क्वालिटी विषयी आपण बोललेलो आहोत. तुमचे कस्टमर्स, तुमचे जे नवीन एम्प्लॉईज आहेत, त्यांना तुम्ही ते एसओपी थ्रू घेऊन जाऊन त्यांना ती ट्रेनिंग देऊन त्यांची ऑनबोर्डिंग एकदम फास्ट करू शकता, स्मूथ करू शकता. आणि
वेळोवेळी तुम्ही जेव्हा एसओपीज रिव्ह्यू करता, ते आयडेंटिफाय करता, तेव्हा त्याच्यामधून तुम्हाला जे पॅटर्न्स दिसतात किंवा काही गॅप्स दिसतात, त्याच्यामुळे तुम्ही तुमची प्रोसेस अधिक स्ट्रॉंग करू शकता. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी रिपिटेटिव्हली तुम्हाला कॉल येत आहे ना कस्टमर केअर मध्ये, मग तो कस्टमर केअर बँकेमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर अगोदर डायरेक्ट कस्टमर केअरची जे आहेत त्यांची टीम कॉल हाताळायची, राईट. आता काय आहे की जी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला बँक बॅलन्स पाहिजे ते आयबीआर पॅटर्न केलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही चेक करा. बऱ्याच वेळेला तुम्ही कॉल केलं, तुमची बेसिक इन्फॉर्मेशन इनपुट केली की तुम्हाला ऑटोमॅटिकली तो ती इन्फॉर्मेशन पुरवतो. सो दॅट सेव्ह द टाइम अँड द कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह प्रॉबेबली कॅन लुक ॲट मच मोर बेटर ऑर क्रिटिकल चॅलेंजेस दॅट आर देअर. सो हे जे काही छोटे मोठे असे गॅप्स आयडेंटिफाय होतात ते आपण भरून काढू शकतो. आता एखादा चांगला एसओपी आहे, जसं मी सांगितलं राईट थोड्या वेळ अगोदर, एखाद्या चांगल्या एसओपीची टेस्ट काय, तर तुम्ही नसताना कुठली दुसरी व्यक्ती ती एसओपी वाचत असेल, तर त्याला कुठेही कोणाला काहीही प्रश्न न विचारता ती इम्प्लिमेंट करता आली, दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड एसओपी. म्हणजे तुमचा एसओपी एकदम परफेक्ट आहे. क्लिअर असणं महत्वाचं आहे, इझी टू अंडरस्टँड. अगदी जड भाषा वापरू नका. भले ती इंडस्ट्रीसाठी जरी असेल तरी कोणीही नवखा माणूस आणि कोणीही एक्सपर्ट जरी आला, दोघांनाही ती वाचता आणि समजता आली पाहिजे. कन्साइज अँड टू द पॉइंट जे आहे त्याच्याबद्दल थोडक्यात किंवा 4 ते 5 वाक्यात राईट राईट इट. इट हॅज टू बी सिक्वेन्शियल, स्टेप बाय स्टेप. जसं तुम्ही मॅनपॉवर प्लॅनिंग करता, कुणा एखादा कॅन्डिडेट रिक्रूट करता, तर त्याची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे. एक तर तुमचा एम्प्लॉई हा तुमची नोकरी सोडून गेलेला असला पाहिजे आणि त्याची रिप्लेसमेंट किंवा ती न्यू पोझिशन असली पाहिजे. ती झाली तुमची पहिली पायरी. त्याच्यानंतर ही तुम्ही बजेट केलेली होती की ही बजेट केलेली नव्हती, ही झाली दुसरी पायरी. त्याच्यानंतर तिसरी पायरी, त्याच्यासाठी तुम्हाला जो लागणारा जॉब डिस्क्रिप्शन आहे तो तुमच्याकडे तयार आहे किंवा नाही आहे, ही झाली तिसरी पायरी. त्याच्यानंतर चौथी पायरी, तुमच्याकडे जे ती पोझिशन तुम्ही इंटरनली म्हणजे तुमच्या ऑफिसमधून फिल करणार आहात की तुम्ही बाहेरून ते हायर करणार आहात, राईट. हे झालं स्टेप बाय स्टेप प्रोसेस. जेणेकरून तुम्ही कोणाला रिक्रूट करताय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही का, कशासाठी आणि कशा प्रकारे करतायत. तर डोकं खाजवत बसायची गरज नाही की आता मी पुढे काय करणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते अंमलात आणता आलं पाहिजे, राईट. यू शुड बी एबल टू प्रॅक्टिस अँड एक्झिक्यूट दॅट. एनी एसओपी जो तुम्हाला समजत नाही किंवा आता पुढे काय करू हा प्रश्नचिन्ह निर्माण करतो, दॅट इज नॉट अ गुड एसओपी. इट हॅज टू बी प्रॅक्टिसेबल अँड इट हॅज टू बी एक्झिक्यूट. कोणालाही एक्झिक्यूट करायचं झालं तर सहजगत्या एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. तसंच एसओपी मध्ये काय असायला पाहिजे, त्याचे चांगले एलिमेंट्स काय आहेत, तर त्याला एक पर्पज असला पाहिजे. मी जे काही करतोय ते काय करतोय, कशासाठी करतोय. जसं बँकेत गेलं तर बँकेत कस्टमर अकाउंट्स का महत्वाचे, ते अकाउंट्स आपल्याला का विकतात, राईट. की सेव्हिंग अकाउंट उघडा, त्याच्या मागे त्यांचा पर्पज आहे. कारण सेव्हिंग अकाउंट मध्ये जेवढा ठेवी येणार तेवढा ते पैसा ते मार्केटमध्ये टाकू शकतात, त्याच्याने राईट जे काही रेव्हेन्यू वगैरे अर्न करू शकतात. दॅट इज हाऊ इट वर्क्स, त्याचं पर्पज आहे. तो एसओपी तुम्ही का करत आहात, कशासाठी, त्याचा उद्देश काय हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड, त्याला एखादं स्टँडर्ड अवेलेबल आहे. म्हणजे आता बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आयएसओ साठी सर्टिफिकेशनसाठी जातात किंवा वेगवेगळे जे त्यांच्या व्यवसायाशी निगडीत सर्टिफिकेशन आहेत त्याच्यासाठी जातात. गव्हर्नमेंटच्या काही अपेक्षा असतात, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्याच्यासाठी ते लागणारे आहेत का, ते समजून घेणं महत्वाचं आहे. काय इन्क्लुडेड आहे आणि काय एक्सक्लुडेड आहे. कारण जसं मी सुरुवातीला बोललो, एकूण एक गोष्ट एसओपी मध्ये कदाचित घेणं शक्य होणार नाही. म्हणून त्याचा स्कोप काय आहे, ते कुठल्या प्रोसेस पुरतं मर्यादित आहे, किती लोकांपुरतं मर्यादित आहे, मल्टिपल डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्ड आहेत, सिंगल डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड आहे, सिंगल व्यक्ती इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्या गोष्टी त्या स्कोपमध्ये येतात. आणि कुठल्या कुठल्या लोकांना हे लागू पडतं, राईट. जसं तुम्ही रिक्रुटमेंट करायला जाल, आता खूप मोठी कंपनी असेल तर कदाचित त्यांच्या सेल्स ऑफिसला हे असेल, तर सेल्स ऑफिस
रिक्वेस्ट रेस करणार, HR ती रिक्वेस्ट प्रोसेस करणार, त्याच्यासाठी जे फायनान्शियल बजेटिंग असेल कदाचित ते पास होण्यासाठी फायनान्सच्या डिपार्टमेंटमध्ये जाणार. हे सगळे स्कोपमध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट असल्या पाहिजेत. प्रोसिजर जी आहे क्लिअर, स्टेप बाय स्टेप आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी मी नंतर एक्झाम्पल दाखवेल तेव्हा कुठली व्यक्ती कुठल्या लेवल पर्यंत किंवा कुठल्या लिमिट पर्यंत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असेल हे अधोरेखित करणं किंवा हे लिहिणं किंवा हे तुमच्या SOP मध्ये असणं खूप महत्वाचं आहे. कारण मला माहिती नव्हतं किंवा माझ्या लक्षातच नव्हतं या गोष्टींना SOP मध्ये स्थान नाहीये. मग कुठल्या टप्प्यावर कोण अप्रुव्हल करणार? जसं तुमचा नवीन एम्प्लॉई आला, तो जॉईन करतोय, त्याला लॅपटॉप कोण देणार? त्याचा ईमेल आयडी कोण क्रिएट करणार? त्याचे व्हिजिटिंग कार्ड जे आहेत ते कोण बनवणार? मग ही व्यक्ती, कुठली व्यक्ती त्याला कुठे कशा प्रकारे मदत करेल आणि त्याची जबाबदारी काय, त्यांचे टाइमलाईन्स काय असणार आहेत, राईट? ते सगळ्या गोष्टी समाविष्ट असल्या पाहिजेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज अकाउंटेबिलिटी अँड कॉन्सिक्वेन्सेस. कोणाची जबाबदारी असणार आहे आणि ते जर नाही केलं तर काय होणार? हा SOPचा खूप महत्वाचा भाग आहे, की एखादी गोष्ट जर केली किंवा नाही केली तर त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत हे महत्वाचे. म्हणजे आपण ट्रेन्सचं बघूया ना, ट्रेन्स किंवा एअरलाइन्स जेव्हा टेक ऑफ करतात त्यांना चेकलिस्ट फॉलो करणं महत्वाचे आहे. तो त्यांच्या SOPचा एक भाग आहे, की तुम्ही ते या गोष्टी झाल्या आहेत की नाही चेक करा. मग ते चेक करताना जर त्यांनी नाही केलं आणि तसंच उडान घेतलं किंवा एखाद्या मोटरमॅनने नॉर्मली बऱ्याच वेळेला त्यांना फास्ट ट्रेन जाताना एका पर्टिक्युलर स्टेशनला दे हॅव टू कम्युनिकेट विथ द स्टेशन दॅट दे आर पासिंग आणि तो स्टेशन मास्टर जो असतो तो त्याची नोंद करतो किंवा सिग्नलिंग जे आहे त्यानुसार पुढचे सिग्नल्स पाडले जातात. तर हे नाही झाले तर काय अपघात होऊ शकतात किंवा काय अघटित घडू शकतं हे आपण बऱ्याच वेळेला वाचलेलं आहे, अनुभवलेलं आहे. सो SOPs फॉलो नाही केले तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील याचा सुद्धा सखोल विचार होणं खूप महत्वाचं आहे. तर SOPचे हे एलिमेंट्स आपल्या SOP मध्ये आपण जे काही बनवतो त्याच्यामध्ये आहेत की नाही हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता SOP कसं कधी लिहायचं, राईट? जेव्हा तुमची प्रोसेस जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच पायऱ्या किंवा स्टेप्स येतात, त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. आणि ह्या चुका ज्या घडतायत त्या सारख्या सारख्या घडतायत. म्हणजे नॉट आयसोलेटेडचा अर्थ काय आहे, की कधीतरी वर्षातनं एखाद दुसरी चूक झाली तर देन इट इज अ डिफरंट स्टोरी. पण त्या गोष्टी सातत्याने घडतात आणि त्या चुकीमुळे तुमचं काम वाढतोय, तुमचा वेस्टेज वाढतोय, तुमचं बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला त्रास निर्माण होतोय किंवा गव्हर्नमेंटचं कंप्लायन्सचं रिक्वायरमेंट आहे. कन्सिस्टन्सी क्रिटिकल आहे. जसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, तर हॉस्पिटलमध्ये हायजीन मेंटेन होणं खूप महत्वाचं आहे. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये हायजीन मेंटेन होणं खूप महत्वाचं आहे. ते क्रिटिकल आहे. आणि ते असंच सहज नुसतं कोणीतरी काहीतरी केलं असं करून नाही चालणार आहे. तिथे सातत्य असणं महत्वाचं आहे. आपण व्हेइकल्स बनवतो, गाड्या बनवतो, राईट? किंवा टू व्हीलर्स, फोर व्हीलर, तिथे कन्सिस्टन्सी असणे महत्वाची आहे. ही नसेल, इट कॅन बी डेंजरस, इट कॅन प्रूव्ह फेटल. जसं टोयोटाच्या याच्यामध्ये झालेलं, म्हणजे टोयोटा सारखी कंपनी सुद्धा चुकली, राईट? 2008-9 मध्ये मला वाटतं त्यांच्या ब्रेक लाईनर मध्ये प्रॉब्लेम आलेला. टोयोटाने 6 महिने लावले समोर येऊन ते सांगायला की आमच्याकडून चुकी झालेली आहे. द प्रॉब्लेम. सो कन्सिस्टन्सी नसेल तर हे असं होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये एक दोन अपघात होत होतं किंवा एक दोन मोठे चॅलेंजेस येता येता राहून गेले. सो ऑल दिस थिंग्स आर इज रिझॉल्व्ड or are tackled by a SOP. आता SOP लिहिताना कुठल्या गोष्टी करायच्या? आपण जसं बोललो, की एलिमेंट्स विषयी बोलताना आपण बोललो, की स्कोप महत्वाचा आहे, पर्पज महत्वाचा आहे, राइट? ह्या झाल्या 2 महत्वाच्या गोष्टी. पण त्याच्यासाठी जी लागणारी इन्फॉर्मेशन आहे, जी व्यक्ती ती प्रोसेस किंवा तो काम करतो, त्याच्याकडनं ही इन्फॉर्मेशन गोळा करणं खूप महत्वाची आहे. जसं आपण तिकीट बुकिंगचं एक एक्झाम्पल घेऊया. तिकीट बुकिंग कोणासाठी? तर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये नॉर्मली तिकीट बुकिंग असतं आणि सीनियर लेव्हल मॅनेजमेंटसाठी असतं.
किंवा एम्प्लॉईजसाठी अवेलेबल असतं. ते कशासाठी? तर त्यांना प्रवास करताना, कंपनीच्या कामासाठी प्रवास करताना कधी कुठले कशाही प्रकारे अडचण येऊ नये. मग आता याच्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन जी आहे ती मला कुठून कुठून मिळू शकेल? तर ते एम्प्लॉईज कशासाठी ट्रॅव्हल करतात, कुठे कुठे ट्रॅव्हल करतात, ते समजून घेणं महत्वाचं आहे. कुठल्या प्रकारच्या ट्रॅव्हल एजन्सीज मला हे मदत करू शकतात? मला तिकिटिंगसाठी एक वेगळी एजन्सी आहे, व्हेकलसाठी वेगळी एजन्सी आहे, बाकीच्या गोष्टींसाठी हॉटेलसाठी एक वेगळी एजन्सी आहे, की या सगळ्याच एजन्सी एकाच कंपनी मार्फत होत आहेत? मग अशा वेगवेगळ्या कुठल्या कंपनी आहेत? मग त्यांची सिस्टम आणि प्रोसेस काय आहे? त्यांना किती तास अगोदर किंवा किती वेळे अगोदर त्यांना ही इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं आहे? कशा प्रकारे जाणं गरजेचं आहे? कुठल्या टेम्पलेटमध्ये जाणं गरजेचं आहे? ऑल दिस इज नेसेसरी इन्फॉर्मेशन that is required for the ticketing or travel booking process of a company. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेला ट्रॅव्हल करताना लक्षात घेणं आणि तशा प्रकारे बुकिंग करून फॅसिलिटेट करणं खूप महत्वाचं आहे. इट इज कलेक्टिंग द आणि ती इन्फॉर्मेशन कलेक्ट झाल्यानंतर त्यांना एका पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप फॉर्मॅट मध्ये बसवणं गरजेचं आहे. सिक्वेन्शियल फॉर्मॅटमध्ये, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. हे झाल्यानंतर जे कोणी लोक संबंधित आहेत त्यांच्याबरोबर तो ड्राफ्ट शेअर करा त्यांच्याबरोबर. त्यांच्याकडून फीडबॅक घ्या. कुठली काही गोष्ट कमी झाली आहे किंवा राहून गेली आहे किंवा कुठली गोष्ट काढली तरी चालेल, गरजेची नाही आहे. ऑल दोज थिंग्स यू कॅन सीक फीडबॅक अँड रिफाईन. बऱ्याच वेळेला लोक एसओपी बनवतात, पण ते बनवल्यानंतर ज्यांना वापरायचं आहे किंवा जे ऍक्च्युली इम्प्लिमेंट करणार आहे त्यांच्याकडून फीडबॅक घेणं मात्र टाळतात. आणि मग काही ना काही कुठे ना कुठे गडबड होते आणि मग सांगतात तर तुम्हाला फॉलो नाही करता येत. दॅट बिकम्स अ चॅलेंज, राईट? सो इन्व्हॉल्व द पीपल हु आर गोइंग टू इम्प्लिमेंट इट, टेस्ट रन इट, अँड रिफाईन इट देन रिफाईन अँड स्टार्ट युझिंग. त्याच्यानंतर तुम्ही पब्लिश करून इम्प्लिमेंट करायला चालू करू शकतात. तुमच्या एम्प्लॉईजना, तुमच्या टीमला त्याच्याबद्दल ट्रेनिंग देणं, त्याच्याबद्दल माहिती देणं, का, कशासाठी, कशा प्रकारे, राईट? का, कशासाठी आणि कशा प्रकारे, याची त्यांना पूर्ण माहिती देणं. जर झालं नाही तर काय होईल हे त्यांना समजावून सांगणं, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन, लँग्वेज हॅज टू बी सिम्पल, इझी टू अंडरस्टँड अँड प्रॅक्टिस. त्याच्यानंतर जो पुढचा कुठल्या टाईपचे एसओपीज आहेत? आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे एसओपीज मिळतील, पण नॉर्मली हे 3 प्रकार जे आहेत एसओपीचे ते जास्त करून वापरले जातात. फर्स्ट इज स्टेप बाय स्टेप एसओपी. आणि त्याचं एक्झाम्पल वॉशिंग मशीन आहे. तुमच्याकडे वॉशिंग मशीनचा जो लोडर आहे तो उघडा, त्याच्यामध्ये डिटर्जंट टाका, तुमचे कपडे टाका अँड स्टार्ट करा. स्टेप बाय स्टेप एसओपी तेव्हा वापरलं जातं जेव्हा ती प्रोसेस आहे ना एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डिव्हिएशन येण्याची शक्यताच नाहीये. त्याला नो इफ्स अँड बट्स. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, म्हणजे सिंपल अगदी हे झालं आपलं. आपण एटीएम मध्ये गेलो, एटीएम कार्ड घ्या, मशीन मध्ये इन्सर्ट करा, पिन टाका, अमाऊंट टाका, विड्रॉ, राईट? देर आर नो अदर मेजर थिंग्स दॅट आर देअर. इट इज अ सिम्पल स्टेप बाय स्टेप प्रोसेस. अशा वेळेला स्टेप बाय स्टेप एसओपी वापरतात, वेअर देर इज लिटिल ऑर नो डिव्हिएशन ऍट ऑल. प्रोसेस एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, सिम्पल आणि एका लिनियर डिरेक्शन मध्ये, म्हणजे एका सरळ मार्गाने जाणारी जर प्रोसेस असेल तर स्टेप बाय स्टेप एसओपी यूज करतो. स्टेप बाय स्टेपचा थोडासा ऍडव्हान्स पर्याय किंवा जो स्वरूप आहे, दॅट इज हायरार्किकल एसओपी. जिथे मला थोडी अधिक इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या मशीन मध्ये तुम्ही कपडे टाकताना त्याचे जे काही पॉकेट्स असतात ते चेक करणं गरजेचं आहे. डिटर्जंट किती प्रमाणात टाकतात ते महत्वाचं आहे. टेम्परेचर किती सेट करायचं ते महत्वाचं आहे. स्पीड काय असलं पाहिजे, राईट? कुठला मोड वापरतायत ते महत्वाचं आहे. या सगळ्या झाल्या हायरार्किकल एसओपी. जिथे तुम्हाला प्रत्येक स्टेपसाठी ऍडिशनल इन्फॉर्मेशन लागते ती पूर्ण करण्यासाठी, दॅट इज अ हायरार्किकल एसओपी. आणि शेवटचा जो आहे तो फ्लो चार्ट. फ्लो चार्ट जेव्हा नॉर्मली मल्टिपल पॉसिबिलिटीज असतात,
ऑब्व्हियसली तुम्ही स्टेप बाय स्टेप आणि हायरार्किकल एसओपी सुद्धा फ्लोचार्ट मध्ये करू शकता. फ्लोचार्ट इज अ व्हेरी विजिबल पॉवरफुल टूल आणि लगेच बघितल्यानंतर समजायला खूप सोपं जातं, राईट. सो फ्लोचार्ट मध्ये आपण, मी दाखवेल नंतर फ्लोचार्टचा एक्झाम्पल, वेअर यू इट्स अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आणि मल्टिपल ऑप्शन्स असण्याची शक्यता असू शकतं. अशा वेळेला व्हिजिबल फ्लोचार्ट खूप महत्वाचे ठरतात. हे 3 प्रकारचे फ्लोचार्ट्स आहेत. आता हे बनवताना कोण कोण इन्व्हॉल्ड असलं पाहिजे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तुमची लिडरशिप टीम किंवा त्या प्रोसेसचा जो मॅनेजर किंवा तो ओनर आहे तो, किंवा टीम लीडर, जे एम्प्लॉईज आहेत ते, याच्याबद्दल जे कोणी ट्रेनिंग देणार आहेत ते, जर स्टाफ तोच असेल ट्रेनिंग करणारा किंवा वापरणारा तर देन नॉट मॅटर. सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स, दिस इज इन केस ऑफ इंडस्ट्रीज, रेग्युलेशन्स, गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन्स त्यावेळेला, अथवा तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायापुरती मर्यादित असेल तर, राईट. आणि क्रॉस डिपार्टमेंटल म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये मल्टिपल स्टेक होल्डर्स असतात. जसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, डिस्चार्जच्या वेळेला डॉक्टर्स किंवा जो मेडिकल स्टाफ आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यानंतर जे अकाउंटिंग आणि बिलिंग आहे त्यांचं आहे, जो थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे त्यांचं आहे. अशा वेळेला क्रॉस डिपार्टमेंटल स्टेक होल्डर्स त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असणं गरजेचं आहे, राईट. आता 3 प्रकारचे चॅलेंजेस मी डिस्कस केलेले आहेत. असं नाही की हे 3च चॅलेंजेस असतात, याच्यापेक्षा जास्तही असू शकतात, राईट. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही हे एसओपी का करायचे, अरे जाऊ द्या ना सर, कशाला काय. नाही, इन्व्हॉल्व द एम्प्लॉईज वेन यू आर डिझायनिंग द एसओपी प्रोसेस. त्यांचं मत घ्या, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या आणि जेणेकरून त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा तुला ही अडचण येते ना, ही अडचण या एसओपीच्या इम्प्लिमेंटेशनने आपण सॉल्व्ह करू शकू. अँड वेन, आणि तुला काय वाटतं हे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो, ते जेव्हा त्या प्रोसेसचा पार्ट होतात तेव्हा एसओपी इम्प्लिमेंट करायला सोपं जातं. मी असं नाही सांगत की सगळेच एकदम चुटकीसरशी चालू करतील, राईट. इनिशियली ट्रायल अँड एरर करणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये चॅलेंजेस येऊ शकतात आणि ती रिफाईन करत राहणं सुद्धा महत्वाचं आहे. पण एम्प्लॉईची इन्व्हॉल्वमेंट असेल तर ओनरशिप वाढते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, एसओपी आउटडेटेड होतात. तुमच्या बिझनेसचे एसओपी आयडियली, डिपेंडिंग अपॉन हाऊ डायनॅमिक युअर बिझनेस इज, दर 1 ते 3 वर्षाच्या कालावधीत चेंज होणं गरजेचं आहे, राईट. कारण कस्टमर्स बदलतात, रिक्वायरमेंट बदलतात, सिस्टम्स आणि प्रोसेसेस तसंच राहून नाही चालत. त्या सुद्धा कस्टमर आणि तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्याची स्केल वाढते, त्यानुसार ते सुद्धा बदलणं गरजेचं आहे. तर एव्हरी 1 to 3 years प्लीज रिव्हिजिट अँड रिवाइव्ह युअर एसओपीज. दुसरी गोष्ट, कॉम्प्लेक्सिटी खूप किचकट, कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. आपण ती कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी एसओपी करत आहोत. तर यूज क्लिअर कन्साइज फॉर्मॅट, जे बघायला, पाहायला आणि वापरायला सोपे असतील, राईट. आता एसओपी डॉक्युमेंटचा फॉर्मॅट कसा असू शकतो, तर त्याला टायटल पेज, त्याच्यावरती तुम्ही कशासाठी हा एसओपी आहे त्याचं व्यवस्थित टायटल, रिक्रुटमेंट प्रोसेस, कस्टमर ऑनबोर्डिंग प्रोसेस, सीआरएम हँडलिंग प्रोसेस, इनव्हॉइसिंग अँड बिलिंग प्रोसेस, राईट. हे तुम्ही त्याचं प्रॉपर टायटल देऊ शकता. तुमचा जर डॉक्युमेंट नंबर असेल, म्हणजे आयएसओ वगैरे किंवा मोठ्या सर्टिफिकेशनसाठी करतात तेव्हा नॉर्मली डॉक्युमेंट नंबर, व्हर्जन नंबर वगैरे दिलं जातं, राईट. सेकंड जे आहे ते रिव्हिजन ना, तुमचं व्हर्जन कुठलं आहे, कधी कोणी शेवटचा बदल केलेला, त्याची नोंद असणं खूप महत्वाचं आहे. दिस विल ऑल्सो हेल्प यू फॉर सर्टिफिकेशन पर्पज. जर तुमचं डॉक्युमेंटेशन अशा प्रकारे असेल, एस्पेशली तुम्ही रिव्हिजन हिस्ट्री ट्रॅक करता, जेव्हा तुम्ही कुठल्याही सर्टिफिकेशनला जाल, दे विल बी मोर देन हॅपी. अच्छा, तुमच्याकडे हे वर्जन आहे, मग त्याचं अगोदरचं दाखवा, तर तुम्ही अगोदरचं सुद्धा काढून दाखवू शकता त्यात. दॅट हेल्प्स. त्याच्यानंतर काय काय असणार आहे त्या एसओपीचे टेबल ऑफ कंटेंट, जर खूप लेंदी किंवा खूप मोठा प्रोसेस असेल तर प्रोव्हाइड अ टेबल ऑफ कॉन्टेंट दॅट इज देअर. पर्पज आणि स्कोप, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जात नाही. स्टँडर्ड प्रोसिजर असणं महत्वाचं आहे, डिटेल्स, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स. आणि ते झाल्यानंतर आपण कुठला मेथड वापरतोय, स्टेप बाय स्टेप वापरतोय, फ्लोचार्ट वापरतोय किंवा हायरार्किकल, आयडियली आय वुड से स्टेप बाय स्टेप हायरार्किकल, त्याच्या जोडीला फ्लोचार्ट सुद्धा वापरा.
जेणेकरून ती प्रोसेस समजायला, अंडरस्टँड करायला खूप सोपं जातं. त्याच्यानंतर कुठे काय चॅलेंजेस, म्हणजे एस्पेशली इंडस्ट्रीज जे केमिकल आणि हझार्डस आहेत, तिथे ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. सेफ्टी मेजर्स काय आहेत, कशा प्रकारे आहेत आणि ते कसे फॉलो करायचे त्याची सुद्धा सखोल माहिती असणं गरजेची आहे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली डॉक्युमेंट ऑथराइज करणारा व्यक्ती कोण, म्हणजे कोणीतरी पाहिलं आहे, कोणीतरी जबाबदारी घेतली आहे. समबडी इज अकाउंटेबल अँड रिस्पॉन्सिबल फॉर द एसओपी दॅट वॉज डिझाईन प्रिपेअर्ड. आयडियली कोणी बनवलं ते, कोणी इन्स्पेक्ट केलं किंवा व्हॅलिडेट केलं ते, आणि कोणी अप्रूव्ह केले, या 3 लोकांच्या एसओपी डॉक्युमेंट वरती सह्या असणे गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. अगेन इट हेल्प्स वेन यू गो फॉर सर्टिफिकेशन प्रोसेस. मोठ्या मोठ्या कंपन्यांना पुन्हा एकदा तुमच्या कंपनीमध्ये एसओपी असतील, प्रोसेसेस असतील, दे आर मच मोर हॅपी टू हॅव यू बिकॉज दे ऑल्सो प्रिफर स्टँडर्ड प्रोसेसेस. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की एसओपी चेंज लगेच कधी करायची. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, तुमच्या कार्यपद्धतीत कुठला मोठा बदल झालेला आहे, एखादा नवीन क्लायंट आलेला आहे किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट आलेला आहे किंवा काहीतरी मेजर चेंज झालेले आहेत, देन युअर प्रोसेस शुड इमिडिएटली चेंज. तुम्ही थांबणं चांगलं नाही आहे. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट, तुम्ही एसओपी बनवलेत, ते फॉलो होत आहेत, पण सारख्या सारख्या कुठे ना कुठे काही ना काही चुका होत आहेत किंवा ते इन्स्ट्रक्शन आहेत ते आता आउटडेटेड झालेले आहेत, राईट. ह्या कंडिशन मध्ये तुमचं एसओपी लगेच बदलणं गरजेचं आहे. अदरवाईज इट विल बी प्रॉब्लेमॅटिक फॉर यू. आता हे 2 एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. दिस इज अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर लीड कन्व्हर्शन. आता याच्यामध्ये ऍक्शन आहे, स्टेप नंबर आहे, ऍक्शन आहे, पर्सन रिस्पॉन्सिबल आहे, फ्रिक्वेन्सी आहे, टाइम. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार एसओपी बनवू शकता. हा एक एक्झाम्पल आहे, राईट. आणि मी इथे इम्पॅक्ट पण घेतलेला आहे, राईट, की त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा. सो यू कॅन, डिपेंडिंग अपॉन युअर नीड, युअर रिक्वायरमेंट, इन्व्हॉल्व अँड क्रिएट द टेम्पलेट. यू कॅन कस्टमाइज. हबस्पॉट वर जर गेलात तुम्ही किंवा झॅपियर वर गेलात किंवा अजून कुठल्याही सीआरएमच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला टेम्पलेट्स अवेलेबल आहेत, पण त्या तुमच्या व्यवसायाच्या हिशोबाने तुम्हाला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. ते फक्त टेम्पलेट्स आहेत, राईट. द टेम्पलेट्स आर फॉर अस, वी आर नॉट फॉर द टेम्पलेट्स. ही गोष्ट एसओपी बनवते वेळी लक्षात ठेवा. आणि फॉर्मॅट असेल, टेम्पलेट असेल तर एसओपीज इम्प्लिमेंट करायला खूप सोपं जातं, लोकांना सुद्धा खूप सोपं जातं. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ फ्लो चार्ट. हा फ्लो चार्ट आहे आणि फ्लो चार्ट मध्ये जसं मी सांगितलं, राईट, मल्टिपल पॉसिबिलिटीज असू शकतात की रिझॉल्वेबल बाय ऑपरेटर, येस तर मग तिकीट ओपन, नसेल तर मग एस्केलेट टू हेल्प डेस्क, राईट. इथे येस नो दिलेले आहेत. सो दिस इज हाऊ अ विज्युअल फ्लो चार्ट किंवा एसओपी लुक्स लाईक. दोन्ही महत्वाचे आहेत. आणि एंड करते वेळी एकच गोष्ट सांगेल की ही करणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जर नाही केलं तर काय होऊ शकतं याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे, राईट. म्हणजे मी जाऊन त्याला इन्फॉर्मेशन दिली, बरोबर आहे, पण मग तो कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतोय किंवा कशा प्रकारे ऍक्शन घेतोय किंवा तो नुसता त्याच्यावर बसून राहतोय, ते सुद्धा कॅप्चर होणं महत्वाचं आहे. किंवा त्यांनी कधी ऍक्शन घेतली, त्या टाइमलाईन मध्ये घेतली की नाही, ते सुद्धा आपल्या एसओपी मध्ये कशा प्रकारे कॅप्चर करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. सो दॅट्स इट फॉर द एसओपी. ओपन फॉर क्वेश्चन्स. कुणाला काही प्रश्न किंवा काही शेअर करायचं असेल तर प्लीज फील फ्री. एनी क्वेश्चन्स किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल. तेजस. नाही रे, आज एकदम इट वॉज व्हेरी क्रिस्प अँड व्हेरी अप टू द पॉइंट. त्यामुळे आज काय असं विशेष हे नाहीये. मस्त. उलट ते एवढं, कारण एसओपी हा विषय एवढा मोठा आहे की तो एवढा कमी याच्यात मांडणं इज इट सेल्फ डिफिकल्ट टास्क. व्हेरी वेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. या.
So I think you should take one section on SOP breakdown to checklist असा एखादा विषय घे नंतर कधीतरी. तो कारण तो विचार जास्त आलेला माझ्या लोकांना डोक्यात, एसओपी आणि चेकलिस्ट. इम्प्लिमेंटेबल पण होईल तो, कारण हा थोडा येस. एसओपी बनवणं थोडं काय आहे, थोडा बिझनेस एका स्केलला गेल्यानंतर लोक एसओपी कडे जातात. पण चेकलिस्ट दे कॅन स्टार्ट मेकिंग फ्रॉम द बेसिक्स. सो कालच आपण बोललोय त्याच्यावर. पुढच्या मंडेला आहेस ना तू, तेव्हा आपण करूया. नाही, मी आता आज लेक्चर संपलं माझं लवकर, अदरवाईज मला लेक्चर 7 ते 9, त्यामुळे आज नॉट बी देअर नेक्स्ट मंडे. आज थोडी येस. अटेंडन्स कमी होती म्हणून मी आलो. कोणाला काही प्रश्न किंवा काही शेअर करायचं असेल तर प्लीज फील फ्री टू शेअर. विल बी हॅपी टू टेक क्वेश्चन्स. आय डोंट नो, पण मी आता आय जस्ट शेअर माय एक्सपिरियन्स इन दिस. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हर्ड अबाउट ऍक्ट कॉल सर्बन्स ऑक्सले. सर्बन्स ऑक्सले जेव्हा वेन द एनरॉन आणि झेरॉक्स फेल्ड, त्यावेळी त्यांना कळलं की इंटरनल कंट्रोल्स आणि इंटरनल प्रोसेसमध्ये फेल्युअर्स आहेत. सो दे केम आउट विथ दॅट ऍक्ट कॉल्ड सर्बन्स ऑक्सले, प्रोबेबली इन 2004-05 वगैरे असेल. डोंट रिकलेक्ट द इयर एक्झॅक्टली. पण त्यावेळी जेवढ्या ग्लोबल एमएनसीज आहेत, म्हणजे ज्यांच्या इंडियन आर्म्स आहेत, तिकडे वी हॅड टू मेक अ प्रोसेस डॉक्युमेंट अँड प्रोसेस फ्लो चार्ट. आणि आय डिड इट विथ फॉर अ फॅक्टरी ऑफ प्रोबेबली त्यावेळी 3,000 करोडची कंपनी होती. आणि त्याच्या अख्ख्या फॅक्टरीसाठी मी ते एसओपी आणि त्याचा फ्लो चार्ट बनवला होता. आणि एका म्युझिक कंपनीसाठी, म्हणजे म्युझिक कंपनीचं दॅट इज अगेन त्यावेळी वर्ल्ड नंबर 3 होती. त्याच्यासाठी मी फ्लो चार्ट बनवले होते. म्हणजे बाकी डॉक्युमेंटेशन माझ्या पार्टनरने केलं होतं, ऑफिसमधल्या कलिगने, पण त्याचे फ्लो चार्ट मी बनवले होते. सो आय थिंक इफ यू रिअली वॉन्ट टू मेक अ एसओपी ऑर दिस थिंग, आता फ्लो चार्ट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट इफ यू डॉक्युमेंट दॅट. डॉक्युमेंट बऱ्याचदा काय होतं, म्हणजे असं म्हणतात पिक्चर स्पीक्स थाउजंड वर्ड. थाउजंड टाइम्स मोर दॅन वर्ड्स. सो तुम्ही इफ यू आर एबल टू कन्वर्ट इट टू पिक्चर्स, ते प्रोसेस जर तुम्ही पिक्चर्स मध्ये कन्वर्ट केले फ्लो चार्ट मध्ये, तर आय थिंक दॅट विल सेव्ह अ लॉट ऑफ टाइम इन डेलिगेशन, इन मॉनिटरिंग, इन क्रिएटिंग कंट्रोल्स. आणि छोट्या छोट्या गोष्टीचे कंट्रोल बरेचदा मिस होतात. काल निमिषने एक उदाहरण दिलं, निमिष इज हिअर. सो ते जर फ्लो चार्ट बनवला ना निमिष, तर दॅट विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. तो एक तुमचा कंट्रोल पॉईंट काय, व्हॉट इज द पॉईंट विच हॅज टू बी चेक ऍट एनी कॉस्ट. हे चेक झालंच पाहिजे, ह्याला ओके. एक्सक्यूज नाही. तो कंट्रोल पॉईंट जर तुम्ही तो एस्टॅब्लिश केला त्या फ्लो आणि चार्ट मध्ये, फ्लोचार्ट मध्ये इंटरनल यू कंट्रोल. कॅन इवन हायलाइट विथ अ डिफरंट कलर टू या या एन्श्योर दॅट इट डज नॉट मिस युअर अटेन्शन. पण आता जनरली इट इज चेकलिस्टचं जनरली कसं आहे की हा. आपण काल चेकलिस्ट बद्दल बोललो, सो ह्याच्या दोघांमध्ये थोडासा एक फरक येईल की चेकलिस्ट आय थिंक एसओपी झाल्यानंतर यू कॅन यूज टू चेक वेदर एसओपी. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि एसओपी फक्त काय आहे की चेकलिस्ट मध्ये त्यांना माहिती आहे की चेक टिक मार्क मारायचं आहे म्हणून ओके दे विल चेक, हे झालंय ते झालंय. पण एसओपी आय थिंक मेन इश्यू विल बी की हाऊ डू यू ट्रॅक की त्यांनी केलंय का, कारण त्यांना माहिती आहे अरे आता मी. So a checklist should not be used by juniors. Rather, SOP should not be used by juniors. SOP should be used by seniors or supervisor management. आणि चेकलिस्ट इज युज बाय ज्युनियर असिस्टंट्स और टिपिकली जे प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करतात त्यांनी चेकलिस्ट वापरायची. सो दॅट इज द ओके. बेसिक डिफरन्स विच हॅज टू बी यूज. डिफरन्स. सो तू जो कंट्रोल एस्टॅब्लिश करायचा तो एसओपी मध्ये करायचा, आणि तुझ्या ज्या टीमने करायचा तो चेकलिस्ट मध्ये करायचा. दॅट इज हाऊ यू कॅन प्रोबेबली डिफरन्शिएट दॅट. ओके. एनिवेज. आणि ते चेकलिस्ट मॅनिफेस्टो मध्ये पण सुरुवातीला त्यांनी दिलंय, मला वाटतं. आय थिंक अतुल गावंडे ऑलरेडी मेन्शन दॅट वाय यू शुड. आणि जिकडे यूज द खूप चेकलिस्ट. खूप मल्टिपल प्रोसेस आहेत ना, म्हणजे खूप जास्त प्रोसेस इन्व्हॉल्ड आहेत, तिकडे यू शुड नॉट डू एसओपी, असं त्याचं ठाम मत आहे. यू शुड गो फॉर चेकलिस्ट. कारण ते 10 प्रोसेस झाले तर मग तुम्ही प्रोसेस ब्रेक. सो प्रत्येकाला छोट्या चेकलिस्ट दिल्या की मध्ये इग्नोर नाही होत, आणि मग दॅट मेक्स इट परफेक्ट. मग तो प्रॅक्टिसमध्ये तो परफेक्ट होत जातो. ओके. ओके, फाईन. जर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर थँक्स फॉर जॉईनिंग. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि नेक्स्ट मंडेला पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह. राईट, टू गो हेड. सो थँक्स फॉर जॉईनिंग. कोणाला काही प्रश्न असतील प्लीज शेअर इट ऑन द ग्रुप. यू कॅन डिस्कस अँड टेक इट देअर. थँक्यू. बाय. गुड नाईट. थँक्यू. बाय बाय. बाय. गुड नाईट. थँक्यू. बाय.